नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी डिसेंबर हप्ता सगळ्यात मोठी खुशखबर. खूप महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो फक्त शेवटपर्यंत पहा. खूप छोटा व्हिडिओ आहे पण महत्त्वाची माहिती आहे तुमच्यासाठी. चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण माहिती. त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील. संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळत आहे. थेट मंत्रालयातून ही माहिती समोर आलेली आहे. आता शासन निर्णय न येता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा करण्यात येतील अशी माहिती मंत्र्यांनी दिलेली आहे, अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. पहा, मंत्रालयातून थेट ही माहिती मिळालेली आहे. आता लाभार्थ्यांना शासन निर्णयाची वाट पाहावी लागणार नाही. त्याचबरोबर इथं स्क्रीनवर जो तुम्हाला मेसेज दिसत आहे नोव्हेंबर महिन्याचा, की या तारखेपासून या तारखेपर्यंत तुम्हाला लाभ वितरण होणार आहे, त्यामुळे पोर्टलवरील लाभ वितरणाची प्रक्रिया सुरू असेल आणि पोर्टल त्या कारणाने बंद असेल. तर हा जो मेसेज आहे आता या महिन्यात येणार नाही आणि शासन निर्णय देखील येणार नाही. थेट पैसे जमा होणार आहेत, ही माहिती मंत्रालयातून देण्यात आलेली आहे. आता या माहितीवर कितपत विश्वास ठेवायचा हा एक मोठा प्रश्न लाभार्थ्यांपुढे निर्माण झालेला आहे. कारण या अगोदर असं कधीच झालेलं नाही की शासन निर्णय न येता थेट पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत. आता इथं नेमकं कोण खोटं बोलत आहे किंवा जी माहिती देण्यात येत आहे त्या माहितीवर विश्वास ठेवायचा की नाही, यामध्ये लाभार्थी म्हणा किंवा जे न्यूजवाले आहेत, जे माहिती तुम्हाला देतात ते देखील कन्फ्यूज झालेले आहेत की खरंच आता शासन निर्णय येणार नाही का, खरंच पोर्टलवर तारीख येणार नाही का, थेट लाभार्थ्यांना पैसे मिळतील का. तसं जर झालं तर अतिशय मोठा निर्णय, अतिशय आनंदाची बातमी, खूप चांगला स्वागतार्ह निर्णय असणार आहे. या निर्णयाचं स्वागतच सर्व लाभार्थी करतील. जर शासन निर्णय न येता, मेसेज न येता पैसे तुमच्या खात्यामध्ये आले तर खूप 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 चांगली गोष्ट असणार आहे. परंतु पहा, याची जी शक्यता आहे ती खूप कमी आहे. मंत्र्यांनी जरी मंत्रालयातून ही माहिती दिलेली असली तरी पण आता यावर विश्वास ठेवायचा की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु माझा जो यावर विश्वास आहे की नाही असं जर तुम्ही मला विचारलं तर यावर माझा विश्वास नाही. कारण पहा, शासन निर्णय न येता, निधी मंजूर न होता थेट लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत. कारण या अगोदर असं झालं नाही आणि इथून पुढेही होणार नाही. बघ, आता जी माहिती देण्यात आलेली आहे ती खरी आहे की खोटी आहे. ती माहिती जी दिलेली आहे ती खरी आहे, परंतु तसं होणार नाही. तसं होण्याची शक्यता खूप कमी आहे. पहा, शासन निर्णय न येता, पोर्टलवरती मेसेज न येता थेट लाभार्थ्यांना पैसे जमा होणं खूप शक्यता कमी आहे. पहा, आणि असं झालं तर नक्कीच चांगली गोष्ट असणार आहे. पाहू आता शासन निर्णय न येता थेट पैसे जमा होतात का शासन निर्णय येतो.